पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली त्यानंतर वेगवेगळ्या संघटनेकडून वेगवेगळ्या पक्षांकडून या ठिकाणी निषेध व्यक्त होतोय। आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण काही संघटना या ठिकाणी आंदोलनासाठी येणार आहेत। मात्र त्यापूर्वी बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, बॅरिकेड्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। माझ्यासोबत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आलेले इथं काही पेशंट्स आहेत, जे उपचारासाठी आल्यानंतर काही त्यांच्या तक्रारी आहेत। खरं तर दीनानाथ मंगेशकर हे धर्मादाय रुग्णालय आहे आणि इथं कशा पद्धतीने रुग्णांना ट्रीटमेंट दिली जाते, आपण थेट काही पेशंट्स या ठिकाणी। बाबा, तुम्ही कशासाठी आलात? हातात तुमचे या ठिकाणी माझं हार्टचं दुखणं असतं, त्यासाठी मी उपचाराला येतो। पण कधी कधी पैसे नसले की ते आडवेडे घेतात। उत्पन्नाचा दाखला असला तर ते सहकार्य करत नाही, आडेवेडे घेऊन पैसे जास्त उकळतात। आणि सगळ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यावर सवलत द्यावी, एवढंच आमचं पेशंट लोकांचं महत्त्व आहे। हा धर्मादाय रुग्णालय आहे, स्वतः साहेबांनी सांगितलं तिथं जाऊन तुम्ही सवलती घेऊ शकता उत्पन्नाचा दाखला असल्यावर, पण काही देत नाहीत। ते काउंटरवर पैशाची मागणी करतात। आता 10 रुपये तिथं बोर्ड लावलेला आहे, प्रत्येक काउंटरवर 10 रुपये फी आहे, 15 रुपये फी आहे, असं करून लोकांना ते आडेवेडे घेऊन देत नाहीत। एवढंच माझं म्हणणं आहे। योग्य उपचार देत नाही धर्मादाय रुग्णालय हे देतात योग्य, पण फीच्या बाबतीत सवलती मिळत नाहीत, तर द्यायला पाहिजे त्या। आपण बघितलं हे आत्ताच या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी आलेले आहेत। मात्र दीनानाथ मंगेशकर हे धर्मादाय रुग्णालय आहे, अर्थात शासनाकडून वेगवेगळे जे सुविधा असतात या रुग्णालयाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत। मात्र जे गरीब रुग्ण आहेत, जे उपचारासाठी या ठिकाणी येतात, त्यांच्याकडून पैसे उकळले जातात। जसं ते सांगतायत, त्यांना योग्य पद्धतीने उपचार दिले जात नाही, अशा तक्रारी या ठिकाणी होत आहेत। आणि त्यात ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। 10 लाख रुपये डिपॉझिट करत नाही तोपर्यंत तुम्हाला उपचार दिले जाणार नाही, अशा पद्धतीने ट्रीटमेंट। आणि त्या महिलेला अखेर आपलं जीव गमवावं लागलं। आणि अशा पद्धतीने ही धक्कादायक प्रकार पुण्यातील नामांकित हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकरमध्ये घडली आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।